Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी शहरातील आंबेडकर उद्यान येथे डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उत्तरचे आमदार आसिफ सेठ, खासदार जगदीश शेट्टर, मृणाल हेब्बाळकर, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन, माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, युवराज कदम तसेच अनेक मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संविधान शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त SC/ST समाजातील भूखंड विहीन कुटुंबासाठी निवास भूखंड योजना जाहीर करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी आंबेडकर उद्यानात अभिवादनानंतर पत्रकार परिषदेत या योजनेची माहिती दिली. बुद्ध, बसव आणि आंबेडकर यांच्या नावाने राबवण्यात येणारी ही योजना वंचित घटकांना मोठा दिलासा देणारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत योजना राबवली जात असून पहिल्या टप्प्यात SC/ST/TSP निधीतून 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खासगी लेआउटच्या धर्तीवर भूखंड विकसित करून सरकारी जमीन उपलब्ध नसल्यास खासगी जमीन बाजारभावाने खरेदी करून 30x40 मापाचे भूखंड वाटप केले जाणार आहेत. पुढील 2 वर्षात 1000 एकर जमीन खरेदी करून लेआउट तयार करण्याचे उद्दिष्ट असून योजना राज्यभर राबवली जाणार आहे. यावेळी आमदार आसिफ सेठ, सुनील हणमण्णावर, CEO राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, SP के रामराजन आदी मान्यवर उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या कारणावरून सत्यव्वा संतोष हलवार वय 24 हिची नातेवाईकांनी हत्या करून मृतदेह जाळल्याचं समोर आलं आहे. सत्यव्वा विवाहित असतानाही तिचे कृष्णा पाटील याच्यासोबत प्रेम संबंध होते. तिने पतीला सोडून प्रियकरासोबत घर सोडल्याने संतप्त झालेल्या कुटुंबियांनी 13 मार्च रोजी तिला ताब्यात घेऊन नंतर तिची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह जाळून टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले असून यापूर्वी यमकणमर्डी पोलीस ठाण्यात तिच्या हरवल्याची तक्रार दाखल होती. पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून काका प्रकाश हलवार, भाऊ शानूर हलवार व मेहुणा कल्लाप्पा मोरबद यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार ही हत्या मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याची माहिती समोर आली असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत आहे. बेळगाव शहरातील फोर्ट रोडवरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने येथे एकेरी वाहतूक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून देशपांडे पेट्रोल पंप ते मुजावर खूट आणि जिजामाता सर्कल ते देशपांडे पेट्रोल पंप या मार्गावर नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. आज मंगळवारी पोलिसांकडून या मार्गावर बॅरिकेड्स लावून शिस्तबद्ध अंमलबजावणी प्रारंभ केला असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शहरातील आंबेडकर उद्यानात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर आणि युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर आदी उपस्थित होते.
तसेच शिवराज पाटील, उमेश पाटील, श्रीकांत कदम, सुहास चौगुले आदी मान्यवरांनीही अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला. बेळगावात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून सर्व आवश्यक तयारी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील दोन्ही बाजूंना असलेले दगड व विटा सोमवारी महापालिकेकडून हटवण्यात आले. मिरवणुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तसेच सुरक्षितता राखली जावी यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका उत्साहात आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी विशेष दक्षता बाळगली जात आहे. सकाळपासून महापालिकेचे सफाई कर्मचारी या कामात गुंतले असून मिरवणूक मार्ग स्वच्छ आणि अडथळामुक्त करण्यावर भर दिला जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जय भीम ग्रुप व माता रमाबाई आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 14 रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव जिल्हा रुग्णालयात सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत रुग्णालयातील दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून रुग्णांना दिलासा देत जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संघटनेचे सदस्य दयानंद बस्तवाडकर, शिवराज मोदगे, प्रदीप चौगुले, पवन कांबळे, संपत बलोगी, बालचंद्र बलोगी, दयानंद बलोगी, विनोद भीमण्णवर, श्रीनिवास मैत्री, परशुराम कोलकार, प्रमोद बुक्याळकर, प्रज्ञा बुक्याळकर, चेतक कांबळे, विवेकानंद माळगी, दीपक गस्ते, सूर्यकांत कोलकार आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्गानेही या उपक्रमात सहभाग घेतला. डी.के. हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. डी.के. हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगावातील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी पाण्यातील रांगोळी साकारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी साकारलेल्या या रांगोळीत बाबासाहेबांचे कृष्णधवल भावचित्र प्रभावीपणे रेखाटण्यात आले आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मूलमंत्रही या कलाकृतीतून अधोरेखित करण्यात आला आहे. या आकर्षक रांगोळी तयार करण्यासाठी सुमारे 6 तासांचा कालावधी लागला असून ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओमध्ये साकारलेल्या या अनोख्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतरत्न, संविधान शिल्पकार व महामानवतावादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी बेळगाव शहरातील बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी शांतता व मानवतेचा संदेश देत सामूहिक प्रार्थना केली. यानंतर जिल्हा रुग्णालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महापौर प्रीती कामकर, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे आदी उपस्थित होते. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध विकास कामांना युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर झाला असून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. बाची गावामध्ये सुमारे 60 लाख रुपयात श्री ब्रह्मलिंग मंदिराच्या नव्या इमारतीच्या कामास, तर मंडोळी येथे 55 लाख रुपयांच्या आयुष्मान आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या कामास सुरुवात झाली. कुट्टलवाडी नावगे रस्त्याच्या सुमारे 1,40,00,00,000 रुपयांच्या कामालाही प्रारंभ करण्यात आला असून गुणवत्तेबाबत ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या.
या कार्यक्रमांना युवराज कदम, मारुती बेळगावकर, दत्तू पाटील आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षासह सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी अभिवादन करून शुभेच्छा दिल्या. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत शहरातील आंबेडकर उद्यानात डॉक्टर आंबेडकर यांच्या मूर्ती व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन केले. त्यानंतर बुद्ध विहार येथे गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगाव बेळगाव येथील श्री विठ्ठल मंदिर महिला भजन मंडळाच्या वतीने भक्तिमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शंकर पाटील गुरुजी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारत मातेच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून करण्यात आली. त्यानंतर महिला भजन मंडळाच्या सदस्यांनी रामकृष्ण हरी गजरात अभंग व भजन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. यावेळी सामाजिक समता, शिक्षण, स्वावलंबन व संघटन शक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला असून अध्यक्षा रुपाली सव्वाशेरी यांनी आभार मानले. बेळगावातील बॉक्साईट रोड परिसरातील श्री साई मंदिराचा 14वा वार्षिकोत्सव 2 दिवस मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी काकड आरती, अखंड पारायण, गणहोम, पालखी मिरवणूक व धूपारती, तर रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी काकड आरती, श्री साईबाबांना अभिषेक व आरती तसेच महिलांच्या वतीने श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करण्यात आले. दुपारी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. सांगोल्डा म्हापसा येथील तंगराज सेल्वराज आचार्य वय 40 या अट्टल घरफोड्या आरोपीला बेळगाव कॅम्प पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 24 लाख रुपये किमतीचे 160 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने गेल्या वर्षभरात कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 घरफोड्यांची कबुली दिली आहे. 17 एप्रिल 2025 रोजी सरस्वती नगर येथील शिवराम गणपती भट यांच्या घरातील चोरीसह 8 महिन्यांपूर्वी मिलिटरी क्वार्टर्स परिसरातील चोरीही त्याने केल्याचे उघड झाले. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद वणकुद्रे व पथकाने ही कारवाई केली असून उपनिरीक्षक ए रुक्मिणी, RI संधी आदींचा सहभाग होता. आरोपीला पोलीस कोठडीत ठेवून पुढील चौकशी सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी येथील सातीहाल रस्त्यावरील कालव्याजवळील वळणावर बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसवंत बागेवाडी आगाराची बस उलटली. हुवीन हिप्परगीहून सातीहाल मार्गे देवर हिप्परगीकडे जात असलेल्या या बसमधील सुमारे 40 प्रवाशांपैकी 20 जण जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींवर सिंदगी तसेच स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून देवर हिप्परगी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी देवर हिप्परगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान सचिन गौडा पाटील, कुदरीसाल वाडगी यांनी तात्काळ मदत करून
जखमींना रुग्णालयात दाखल करत मानवतेचे उदाहरण दाखवले असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती टिळकवाडी बेळगाव येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर आणि खजिनदार विनायक कावळे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश अधोरेखित केला. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी संघटित होऊन प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आजच्या काळात बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याची गरज असून सीमा लढा लोकशाही मार्गानेच लढला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकशाहीच्या तत्वांनुसारच न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष वासू सामजी, किरण हुद्दार, सूरज कुडुचकर, राकेश सावंत, महांतेश अलगोंडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावातील हिंडलगा ते तुरुमुरी दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण अंतिम टप्प्यात पोहोचले असून संपूर्ण मार्ग आता गुळगुळीत झाला आहे. रस्ता सुस्थितीत आल्याने आता मात्र वाहनांचा वेग वाढला असून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचं चित्र समोर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गावर तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सध्या हिंडलगा ते तुरुमुरी या पट्ट्यात रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. तुरुमुरी गावापर्यंत डांबरीकरण पूर्ण झालं असून हिंडलगा कारागृह ते सुळगे पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. तथापि काही ठिकाणी किरकोळ कामे अद्याप प्रलंबित असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हिंडलगाव वन खात्याच्या चेकपोस्टपर्यंत एकही गतिरोधक नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आंबेवाडी फाटा, सुळगा बस स्थानक, सुळगा हनुमान मंदिर, बेळगुंदी, कल्लेहोळ, उसगाव फाटा आणि तुरुमुरी बस स्थानक या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी जोर धरत आहे. बेळगावसह सीमा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले की या प्रश्नाच्या समाधानासाठी ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत. तसेच सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या या खटल्यासाठी वकिलांनी अधिक प्रभावीपणे प्रयत्न करावेत अशी विनंतीही ते करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडेही हा विषय तडीस नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. सोमवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तटकरे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की सीमा भागातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. बेळगावातील 12 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या पहिल्याच काव्यपुस्तकाच्या प्रकाशनातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भारतीय संस्कार, मूल्ये आणि जीवनातील सकारात्मक विचारांवर आधारित तिच्या कवितांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लहान वयातच लेखनाची आवड जोपासत या विद्यार्थिनीने विविध विषयांवर आधारित काव्यरचना केल्या आहेत. तिच्या कवितांमधून देशभक्ती, नैतिक मूल्ये, कुटुंबप्रेम आणि समाज प्रबोधनाचे संदेश दिले आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शिक्षक, पालक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. उपस्थितांनी तिच्या या यशाचे कौतुक करत भविष्यातही अशीच प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अल्पवयातच साहित्य क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या या विद्यार्थिनीच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून तिच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगाव जिल्हा परिषद मुख्य योजनाधिकारी यांच्या नूतनीकरण केलेल्या कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद योजना संचालक रवी बंगारे पन्नवर, उपकार्यदर्शी बसवराज हेग्गनायक, उपकार्यदर्शी बसवराज अडवीमठ तसेच मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतनीकरणामुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ व प्रभावी होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विजयपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात आंबेडकरांच्या भावचित्रास यथोचित पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. संघाचे अध्यक्ष अशोक यडहळ्ळी यांनी आंबेडकर हे संविधान निर्माते तसेच विचारवंत पत्रकार होते असे सांगत मूकनायक व बहिष्कृत भारतच्या माध्यमातून त्यांनी समाजाला आवाज दिला असे नमूद केले. जिल्हा मुख्य सचिव इंदुशेखर मनोर यांनी आंबेडकरांची तत्त्वे जीवनात आचरणात आणल्यास जयंतीचा खरा अर्थ साध्य होईल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला खजिनदार राहुल आपटे, जिल्हा कार्यकारी समिती सदस्य चिदंबर कुलकर्णी, हनुमंत करकूर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. भाग्यनगर अनुगोळ येथे धनगर समाजातर्फे श्री विठ्ठल बिरदेव यात्रा दरवर्षीप्रमाणे 2 दिवस उत्साहात पार पडली. शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी अभिषेक व अंबिल कलश मिरवणूक काढून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी पालखी मिरवणूक, ढोल ताशा पथक व धनगरी ओव्या संगीत कार्यक्रम संपन्न झाला. या वर्षाची भाकणूक ऐकण्यासाठी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. तसेच दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष प्रकाश पुजारी, उपाध्यक्ष यल्लाप्पा पुजारी व विठ्ठल बिरदेव मंदिर पंच कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा यशस्वी पार पडली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.